गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स वर्धापन दिन महोत्सव. वर्धापन दिन आमचा, फायदा तुमचा. वर्धापन दिनानिमित्त अकाई LED सोबत मिक्सर किंवा इंडक्शन फ्री, वोल्टास फ्रीज सोबत मिक्सर फ्री. फॅक्टरी रेटमध्ये 32 इंची LED फक्त 7,999 मध्ये. मोबाईल खरेदीवरती 1,999. आकर्षक गिफ्ट. कूलरवरती 50% पर्यंत डिस्काउंट. वॉटर फिल्टर फक्त 7,990 मध्ये, सोबत मिक्सर फ्री. अशा अनेक ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी लगेचच भेट द्या गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स. पत्ता बिग बाजार जवळ, सांगली रोड, इचलकरंजी. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहराला सुळकूड योजनेतून पाणी मिळावे यासाठी आम्ही सावित्रीच्या लेकी ग्रुपमधील सावित्री हजारे, शोभा इंगळे, सुषमा साळुंखे व ज्योत्स्ना भिसे या महिला गेल्या 4 दिवसापासून उपोषणाला बसल्यात. त्याच अनुषंगाने आज महात्मा गांधी पुतळा चौक येथे रास्ता रोको करून राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. सुमारे 1 तास हा रास्ता रोको चालू होता. यामध्ये राजकारण आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाराजी व्यक्त केली आहे. राजकारण विरहित सुळकूड पाणी योजना आणण्यासाठी सर्वच राज्यकर्त्यांनी एकत्र यावे अशी मागणी सध्या सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होऊ लागली. इचलकरंजी शहराला सुळकूड पाणी योजना मंजूर झाली आहे. त्याचे लवकरात लवकर काम सुरू व्हावे यासाठी आम्ही सावित्रीच्या लेकी या ग्रुपच्या वतीने महात्मा गांधी पुतळा चौक येथे 4 दिवसापासून 4 महिला उपोषणाला बसल्यात. यातील दोघींची प्रकृती चिंताजनक बनली आहे. खासदार, आमदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री प्रशासनाने उपोषणाकडे दुर्लक्ष केले. याच अनुषंगाने आज महात्मा गांधी पुतळा चौक येथे समस्त इचलकरंजी वासियांकडून रास्ता रोको करण्यात आला. हातात बोर्ड घेऊन पाणी योजना झालीच पाहिजे, शहराला स्वच्छ मुबलक पाणी मिळालंच पाहिजे, राजकारण विरहित शहराला पाणी आलं पाहिजे, लहान मुलांनी डोक्यावर घागर घेऊन सुळकूड पाणी योजना झालीच पाहिजे अशा आशयाचे फलक घेऊन शासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच रास्ता रोकोसाठी आलेल्या महायुतीतील नेत्यांनी देखील सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. राजकारण विरहित सुळकूड योजनेतून पाणी द्यावे अशी मागणी सुद्धा संतप्त महिलांनी केली. गांधी पुतळा चौक येथे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली. जोपर्यंत सुळकूड पाणी योजना मंजूर झालेली योजना सुरू होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार. जर या महिलांच्या जीवाला बरे वाईट झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार सरकार राहील. तसेच येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. घरातल्या चुली बंद करून रस्ते बंद पाडू, पण इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी मिळालंच पाहिजे अशा अपेक्षा महिलांनी बजावल्यात. त्यावेळी महिलांनी बोंबठोक आंदोलन केले. यावेळी महिला संतप्त झाल्या होत्या. सुमारे 1 तास रास्ता रोको झाल्यामुळे शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महिलांनी या रास्ता रोकोला पाठिंबा दर्शवला. तसेच यावेळी शहरातील सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संस्था मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी राज्य व केंद्र सरकारच्या नावानं बोंबठोक आंदोलन केले. यावेळी मदन कारंडे, नितीन जांभळे, संजय तेलनाडे, राहुल खंजिरे, अमृत भोसले, शशांक बावचकर, संजय कांबळे, सदा मलाबादे, महादेव गौड, प्रकाश बरकाळे, भाऊसो आवळे यांच्यासह शहरातील व सर्व राजकीय नेते, नागरिक उपस्थित होते. सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल. यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथलॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही, सुसज्ज स्पेशल रूम, जनरल वॉर्ड, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा. सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल, निरामय रोड, बोहरा मार्केट, इचलकरंजी. फोन नंबर 72 76 74 80 03.